श्री गणेशाय नमः। श्री सरस्वते नमः। श्री गुरुभ्यो नमः। जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय। सद्गुरु काडसिद्धेश्वर महाराज की जय। संत शिरोमणि गजानन महाराज की जय। आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय। सिया वल्लभ रामचंद्र की जय। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। सार्थ श्रीमद्दासबोध दशक 11वा समास चौथा सार विवेक निरूपण। श्रीराम ब्रह्म म्हणजे निराकार गगनासारिखा विचार विकार नाही निर्विकार तेची ब्रह्म। ब्रह्म म्हणजे निश्चळ अंतरात्मा तो चंचळ द्रष्टा साक्षी केवळ बोलिजे तया। तो अंतरात्मा म्हणजे देव त्यांचा चंचळ स्वभाव। पाळीत आहे सकळ जीव अंतरी वसोनी। त्या वेगळे जड पदार्थ तेणे विण देह व्यर्थ। तेणेची कळे परमार्थ सकळ काही। कर्म मार्ग उपासना मार्ग ज्ञान मार्ग सिद्धांत मार्ग प्रवृत्ती मार्ग निवृत्ती मार्ग देवची चालवी। चंचळे विण निश्चळ कळेना चंचळ तरी स्थिरा वेना। ऐसे हे विचार नाना बरे पहा। देवया सकळांचे मूळ देवास मूळ ना डाळ। परब्रह्म ते निश्चळ निर्विकारी। पुंडलिक वरदे हरी विठ्ठल। श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय। जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या दिव्य चरण कमलाला वंदन करून संत संघाला उपस्थित असणारे बंधू भगिनी या सर्वांना श्री गुरुदेव। भाविको, मागील आठवड्यामध्ये आपण शिकवण निरूपण याविषयी माहिती ऐकलेली आहे। दासबोधमध्ये पुढील विषय आहे तो समास दशक 11वा समास चौथा विषय आहे सार विवेक निरूपण। या समासामध्ये समर्थ रामदास स्वामी ज्ञानाची एक विशिष्ट व्याख्या करतात आणि ती व्याख्या अशी केली जाते की कोणत्याही वस्तूची खरी किंमत ओळखणे यालाच समर्थ ज्ञान असं म्हणतात। या विश्वामध्ये दृश्य विश्व आहे, हे सर्व विश्व नाशिवंत आहे। हे नाशिवंत विश्व असणारं आपल्याला समजतंय की खरोखर हे नाशिवंत आहे, पण आपण देहबुद्धीमध्ये अडकल्यामुळं हे नाशिवंत विश्वच शाश्वत मानून आपण त्याप्रमाणे वागणं करत असतो। आणि हे करत असताना मग यामध्ये सार काय आसार काय याचा सूक्ष्म विवेक आपण करत नाही। आणि हा विवेक न केल्यामुळं खऱ्या अर्थानं परमार्थामध्ये सद्गुरूंच्या सानिध्यात जाऊन परब्रह्म काय आहे आणि हे परब्रह्म कसं प्राप्त करायचं आहे हे समजत नाही। आणि हे समजण्यासाठी याच्यामधला जो अडथळा आहे तो सार आणि आसार याचा अडथळा आहे।
आणि म्हणून समर्थ रामदास स्वामींनी यामध्ये सांगितलेलं आहे की हे सार जर समजायचं असेल तर सूक्ष्म विवेक हा अतिशय खूप महत्त्वाचा आहे. आणि हा सूक्ष्म विवेक ज्यावेळेला तुम्ही अंगीकाराल त्यावेळेला पिंडाचे 4 आणि ब्रह्मांडाचे 4 असे 8 देहाचे प्रकार आहेत. हे 8ही देह गळून पडतात आणि त्याच्यानंतर जे शिल्लक राहतं ते शून्य. या शून्याची अवस्था आपल्याला कळाल्यानंतर इथंच माणूस थोडासा घोटाळतो आणि त्या शून्यालाच ब्रह्म आहे असं समजतो. समर्थ रामदास स्वामी सांगतात या शून्य म्हणजे ब्रह्म नाही तर त्याच्याही पुढं जाऊन हे परब्रह्म आहे. आणि हे जर समजायचं असेल तर शून्य आणि परब्रह्म याच्यामध्ये शाश्वत आणि अशाश्वतमध्ये असा जो फरक असतो तोच आहे. मग याच्या दोन्हीमध्ये काय फरक आहे तर अंतरात्मा आणि निर्विकार ब्रह्म याच्यामध्ये शून्य हे अस्तित्वात आहे. आणि हे शून्य समजण्यासाठी आपल्याला हळूहळू सद्गुरूंच्या सानिध्यात जाऊन विवेक जागृत करून सूक्ष्म विवेक हा शब्द समर्थांनी वापरला आहे. आणि तिथंच आपल्याला समजते की हा सूक्ष्म विवेक ज्यावेळेला तुम्ही अंगीकाराल त्यावेळेला आपल्याला त्यामध्ये निर्विकार ब्रह्म आहे ते समजलं जाणार आहे. यामध्ये मला सांगायला आज आम्हाला आनंद वाटतो की जगद्गुरू श्रींची ग्रंथसंपदा विपुल आहे. कोणत्याही विषयाचा ज्यावेळेला आपण परामर्श घ्यायला जातो, कोणत्याही अध्यात्मातला एखादा ग्रंथ घ्यायला जातो, त्या ग्रंथाचं ज्यावेळेला विवेचन करता त्यावेळेला चिंतन करतो त्यावेळेला जगद्गुरू श्रींच्या विपुल अशा ग्रंथसंपदेचाही अभ्यास करत असताना तुलनात्मक जर विचार करायला गेला तर असं पटकन लक्षात येतं अरे हो समर्थ रामदास स्वामींना जे सांगायचं आहे तेच माझ्या माऊलीला सांगायचं आहे. पण समर्थ रामदास स्वामींनी त्या काळात त्या भक्तांना आवश्यक असणारं जे ज्ञान दिलं आहे अगदी तसंच आत्ताच्या कलियुगामध्ये जगद्गुरू श्रींनी सुद्धा आमच्या जडमुडांना समजेल अशा सोप्या सरळ साध्या भाषेमध्ये जगद्गुरू श्रींनी अध्यात्माचं हे अमृतमय ज्ञान आहे अतिशय सोप्या पद्धतीनं करून सांगितलेलं आहे. आता हे सार विवेक आहे. या सार विवेकामध्ये समर्थ रामदास स्वामी सांगतायत की निर्गुण परब्रह्म आहे आणि अंतरात्मा हा चंचल आहे. तो देवाचाच एक भाग आहे पण तो चंचल आहे. तो प्रकृतीमुळं अशाश्वत आहे. आणि अंतरात्मा आणि ब्रह्म ह्याच्यामध्ये शून्य आहे. आत्ता जे आपण संत संघाला बसलो आहे हे आपलं चैतन्य सद्गुरूंच्यामुळं जागृत आहे. आणि म्हणून आपल्याला सद्गुरू हाती धरून शिष्याला स्वामी चैतन्यात नेती. तेथून पुढे जाता निरंजन ज्योतासे दीप्ती. ही निरंजन ज्योत आहे. ही ज्योत म्हणजे आपल्या आतला प्रकाश आहे. आणि हा प्रकाश फक्त सद्गुरू जागा करू शकतात. आणि निरंजन ज्योतासे दीप्ती बघितल्यानंतर तुर्या अवस्था आपल्याला प्राप्त होते. ही तुर्या अवस्था साधनेच्या माध्यमातून जगद्गुरू श्रींनी सांगितलेल्या आपल्या सद्गुरूंनी सांगितलेल्या गुरु आज्ञेशिवाय ही जागी होत नाही. एका क्षणामध्ये अंबाजीचा कल्याण झाला. त्याचं कारण काय ती कड्यावरती बसले होते हातातली छाटी पडली कल्याण छाटी कुठलाच विचार केला नाही उडी टाकली आणि छाटी घेऊन परत कल्याणवरती आला. सद्गुरूंनी दिलेलं वाक्य आहे गुरु वाक्य मंत्र मूलम. असं ज्या वेळेला आपण ते ऐकतो त्या गुरूंची आज्ञा पाळतो त्यावेळेला कल्याण कोण छाटी कल्याण समर्थ रामदास स्वामींचं शिष्य अंबाजी त्यांचं नाव होतं. पण ज्या वेळेला समर्थ रामदास स्वामींच्या सानिध्यात गेले आणि परीक्षा घेतली सद्गुरूंनी एकदा की टकमक कडा आहेत सज्जनगडावरती त्या टकमक कड्यावरती साधना करत बसले होते समर्थ रामदास स्वामी आणि हातामध्ये ती छाटी होती. शिष्याची परीक्षा घेण्यासाठी समर्थ रामदास स्वामींनी त्या टकमक काढायचं नावच टकमक आहे की बघितल्यानंतर टकमकच होतंय म्हणजे पडला की वाटतंय निश्चित आपला कडे लोट आहे. कुणीच त्या टकमक कड्यावरनं उडी टाकली तर जिवंत राहू शकणार नाही का तर डोळे फिरतात एवढा उंच तो कडा आहे. अशा कड्याच्या कोपऱ्यावर बसल्या हातातली छाटी आहे ती टाकून दिली मुद्दाम शिष्याची परीक्षा पाहिला आणि कल्याण छाटी एवढा शब्द वापरला. आणून दे वगैरे काहीच नाही. आपल्या सद्गुरूंची छाटी पडली एवढं लक्षात आलं आणि कल्याणनी त्या कड्यावरून स्वतःला झुकून दिलं. छाटी घेऊन वरती आला. सद्गुरू सारखा हस्ता पाठी राखा इतराची लेखा कोण करी राजाची घालता काय भीक मागे मनाची जोगी सिद्ध पावे. म्हणजे सद्गुरू पाठीचे असल्यानंतर त्या शिष्याला पण तो पूर्ण आत्मविश्वास असतो. म्हणजे तुर्या अवस्था ही सद्गुरूंच्या सानिध्यात आणि गुरु आज्ञा पाळल्याशिवाय निश्चितच अवस्थेला ते आपण येऊ शकत नाही. या तुर्या राणीच्या पुढं जाऊन सांगितलंय ते म्हणजे महाशून्य निराकार आहे. आणि शून्यामध्येच आपली अवस्था बरोबर होते. आणि मग काय काय वेळेला सद्गुरूंची आता आपल्यावर पूर्ण कृपा झाली आहे. आता आपल्याकडे सद्गुरूंचं पूर्णपणे लक्ष आहे. आता आपल्याला काय करायची गरज नाही. बरीच वर्ष झाली आता पूर्ण सद्गुरूंची सारखी कृपा आहे. मी हाक मारावी माऊली माझ्या मत्तीला धावणी यावी आणि मग त्याचा तो थोडासा अहंकार जागा होतो आणि मग कधी कधी स्वतःच समस्या सोडवायच्या भानगडीत पडतो.
लोकांची दुःख ऐकून घेतो आणि स्वामींच्या परस्पर काहीतरी गडबड करण्याचा प्रयत्न करतो आणि बरोबर ही तुर्या अवस्था फसवते. ही शून्य अवस्था आल्यानंतर त्याला वाटतं मला पूर्णपणे ब्रह्माचं ज्ञान झालेलं आहे. समर्थ रामदास स्वामी म्हणतात हिथंच तो घोटाळा आहे. या घोटाळ्यामध्ये तुम्ही अडकू नये. याच्याही पुढं जाऊन जसं जगद्गुरुश्रींनी सांगितलंय की तुर्या राणीच्या पुढं गेल्यानंतर तिथं संतांची वस्ती आहे. संतांची वस्ती तिथं आहे हे फक्त काल्पनिक आहे. रेणूत देव आहे नरेंद्र मनी शोधून पाहि. ज्या वेळेला तुम्ही तुर्या अवस्थेत चालता त्यावेळेला सद्गुरू सततच तुमच्याबरोबर असतात. पण ज्या वेळेला तुमची तुर्या अवस्था असते त्यावेळी तुम्ही करणारी प्रत्येक कृती ही सद्गुरूंच्याच माध्यमातून होत असते. करणारे तुम्ही कोणी नसताच, फक्त ते निमित्त असतं. आणि जी जी कृती तुमच्या हातून घडत असते ती सद्गुरूच करून घेत असतात. आणि इथं ती नाजूक अवस्था असते, तिथं आपण गडबडण्याची अवस्था असते. म्हणून ही शून्य अवस्था आहे. ह्या शून्य अवस्थेतून पुढे गेल्यानंतर संतांच्या सानिध्यात शून्य अवस्थेत गेल्यानंतर ज्योतरूपाचा प्रकाश पाहता त्रिभुवनी पडला. हा ज्योतरूपाचा प्रकाश म्हणजेच जड जंतू आहेत, जे जडमूड आहेत, या प्रत्येकात देव बघण्याची ताकद आपल्याकडे येते. आणि जे का रंजले गांजले त्याशी जो म्हणे आपले तोच साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. या उक्तीप्रमाणे हळूहळू आपल्याला या जड रंजल्या गांजलेल्यातला देव कळतो. आणि तो देव कळल्यानंतर खऱ्या अर्थानं समर्थ रामदेव स्वामी सांगतात की तिथून तुमची खरी आध्यात्मिक प्रगती होत जाते. आणि त्याच्यानंतर तुम्हाला हे परब्रह्म आहे, हे परब्रह्म समजतं. हे परब्रह्म समजायला त्याच्याही पुढे जाऊन आपल्याला जगद्गुरुश्री सांगतात की अरे बाबा हे परब्रह्म दुसरं तिसरं कुणी नाही. माझ्या घरी मी जाऊन बसलो अपरूप होऊन, माझा मीच करता हरता मज माझी खून, मीच एकटा मीच सर्व तुझ्या नाही कोण. यात कुठलाही गर्व नाही आहे भाविक. हे आध्यात्मिक ज्ञान आहे. मीच एकटा मीच. या विश्वामध्ये जी जी वस्तू आहे ती प्रत्येक वस्तू म्हणजे मीच आहे. ती जड आहे का मूड आहे, साधी आहे का कसली आहे, पुण्यात्मा आहे का पापी आहे. जगद्गुरुश्रींनी प्रवचनाच्या माध्यमातून आपल्याला सांगतात की संत ही आई असते. शिर्डीचे साईबाबा तर आईची व्याख्या अतिशय सुंदर करतात. आम्ही तर माऊलीला माऊली म्हणतो, म्हणजे माऊली ही आमची आईच आहे. आणि ती साईबाबा सांगतात आई कुणाला म्हणायचं? जी खोटं शिकवत नाही तिला आई म्हणायचं. अतिशय सोपी व्याख्या केली आहे. आणि आपला जो विषय आहे सार म्हणजे काय तर जे चांगलं, जे उत्कृष्ट, जे चांगलं त्याला सार म्हणायचं. आणि हे सार कधी घ्यायचं आहे तर आपला विवेक जागा करायचा आहे. आणि विवेक जागा करून हे सार आपल्याला घ्यायचं आहे. आणि त्यातच समर्थ रामदास स्वामींना हे सार निरूपण सांगायचं आहे. आणि ह्या हळूहळू आपण परब्रह्माकडे चाल करणार आहे. हे परब्रह्म जर आपल्याला समजायचं असेल तर सद्गुरूंच्या सानिध्यात जाऊन त्यांनी सांगितलेल्या पद्धतीनं साधना, त्यांनी दिलेले गुरुआज्ञा, त्यांनी दिलेला आपल्याला आत्मबोध, याशिवाय ते शक्य नाही. आणि मग हे परब्रह्म जर ओळखायचं असेल तर सार नासार एक करू नका. सार आहे त्याला सारच म्हणा आणि आसार आहे त्याला आसारच म्हणा. नाहीतर समर्थ रामदास स्वामी जसं सांगतात की धोंडे टाकून सोने घेती, माती टाकून अन्न खाती आणि बाष्कळपणे बडबडती सर्व सारच आहे. बाष्कळपणे काय तरी म्हणतात सगळंच सार आहे, धोंड बी सोना सोनं बी धोंडा. हा जो तुमच्या बुद्धीमध्ये बुद्धिभ्रम होतोय हा करू नका. म्हणून भाविक एक मी दृष्टांत देतो. जगद्गुरुश्रींचे ग्रंथसंपदेचा नेहमीच उल्लेख करतो. अवघ्या 18 दिवसात जगद्गुरुश्रींनी 18 पुराणाचं सार श्रीलीलामृत हा ग्रंथ लिहिला. या ग्रंथाचं ज्या वेळेला भक्तीच्या माध्यमातून आपण चिंतन करतो त्यावेळेला प्रत्येक प्रसंगात मला तरी असं वाटतं सारखं की नक्की मी त्या प्रसंगात कुठंतरी होतो. अगदी जाणवत असं असेल का नाही माहीत नाही, माऊलींनाच माहीत असेल, पण वाटतं तरी अगदी खरं की प्रत्येक प्रसंगात मी असेल. जगद्गुरुश्रींनी 16वा अध्याय लिहिला आहे. या 16व्या अध्यायामध्ये कूर्म पुराणामध्ये उल्लेख केलेला आहे की ज्या वेळेला इंद्रदेव हत्तीवरनं चालले होते, समोरून दुर्वास ऋषी येतात आणि दुर्वास ऋषींना नमस्कार करतात. इंद्रदेव गुरूंना आदर दिल्यानंतर गुरूंनी समाधानानं ती आपल्या गळ्यामध्ये जो हार आहे तो त्यांच्या गळ्यात घालतात. गाठल्या इंद्र त्यांचा स्वीकार करतात आणि काढून हत्तीच्या त्या मस्तकावरती ठेवतात. आणि ते काढल्यानंतर हत्तीच्या मस्तकावरला तो हार आहे ते बरोबर सोंडेनं उचलता हत्ती आणि पायाखाली तुडवतो. दुर्वास ऋषी अगोदरच कोपिष्ट, इतके रागीट की कुठलीही चूक घडायचा अवकाश ती रागवतात. ते पाहिल्या त्यांनी डोक्यात त्यांच्या विचाराला आणि त्यांनी पटकन म्हणले, शाप दिला, हे सगळे देव उन्मत्त झालेत, ह्यांना दुर्बलता येणार, ह्यांनी निर्बलता येणार आणि ह्यांची शक्ती क्षीण होणार. आणि खरोखरच तसं झालं. देवाची आणि दानवाची युद्ध व्हायला लागली आणि बऱ्याच वेळा देवांचा पराभव व्हायला लागला. हा पराभव झाल्यानंतर सर्व देव एकत्र आले आणि सर्व देवांचे देव विष्णुदेव यांच्याकडे गेले आणि म्हटले, आम्हाला सगळ्यांना दुर्बलता आली आहे, कुठल्या युद्धामध्ये आम्ही हार जातोय. यासाठी काहीतरी ब्रह्मदेवांना उपाय विचारला. ब्रह्मदेव आपल्या सगळ्यांचे लालन पोषण करतात तसे देवांचं बी लालन पोषण करतात.
त्याने अंतर्ज्ञानातून जाणलं दुर्वास ऋषीच्या शापामुळे दुर्बलता आलेली आहे. आणि मग त्यांनी सांगितलं अरे बाबा बरोबर आहे, आपल्याला दुर्बलता आलेली आहे आणि याचं मुख्य कारण आहे आपल्याला दुर्वास ऋषींनी शाप दिलेला आहे आणि या शापामुळं आपल्या देवांना सगळी दुर्बलता आली आहे. यासाठी एक उपाय आहे. काय उपाय आहे तर योग्य वेळी माघार घ्यावी, कशी शिकावी ही देवांच्याकडून संतांच्याकडून शिकावं. आणि या वेळेला आपण देवाशी युद्ध करणं बरोबर नाही आणि म्हणून आपण देवाशी समझोता करूया आणि देवांशी समझोता करून समुद्राचं मंथन करूया. त्या समुद्राच्या मंथनातून 14 दानवांशी समझोता करूया. दानवांशी म्हणजे राक्षसांशी समझोता करूया. जगद्गुरुश्रींनी सांगितलं ब्रह्मदेवाने सांगितलं की हे पहा, ह्याच्यातून जर आता आपल्याला सुटका करून घ्यायची असेल, दुर्वास ऋषींच्या शापामुळे आपण पदभ्रष्ट झालेलो आहोत, शक्तिहीन झालो आहे, बलहीन झालेलो आहोत आणि आता ह्याच्यातून जर आता आपल्याला तरायचं असेल तर अमृत मिळणं आवश्यक आहे. म्हणून शिष्टाई करूया. मी नेहमी सांगतो बघा, युद्धानं युद्ध कधी थांबत नाही, त्यासाठी तह करावा लागतो. तसं आपण शिष्टाई करूया, तह करूया आणि दोघांनी, कारण ते राक्षस प्रचंड ताकदीचे आहेत, त्यामुळे त्या दोघांची आपली ताकद एकत्र जर आली तर आपल्याला ते शक्य आहे. कारण काम करायचं प्रचंड मोठं आहे. काय करायचं आहे आपल्याला तर समुद्र मंथन करायचं आहे. वासुकीची दोरी करू आपण आणि मेरू पर्वत जो आहे म्हणजे मंदराचल जो पर्वत आहे त्याची रवी करू आणि घुसळायला सुरुवात करू. तुम्ही देवानी एक बाजू पकडा, राक्षसांनी एक बाजू पकडावी आणि त्या वासुकीला असं दोरीसारखं खेचून 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 समुद्राचं घुसळण करूया. म्हणजे मंथन होईल आणि मंथन झालं की अमृत वरती येईल आणि ते अमृत मात्र तुम्ही देवाने कसंही कोणत्याही परिस्थितीमध्ये मिळवायचं आणि अमृत पिलेत तर शक्ती येईल. चला पुढे. गुरुदेव माऊली अतिशय सुंदर असं जगद्गुरुश्रींनी आपल्याला आता सांगितलं की समुद्र मंथन केलं, त्यातून अमृत मिळालं. पण ते अमृत मिळालेलं असताना त्याच्या अगोदर एक रत्न त्यातून बाहेर आलं होतं आणि तिचं नाव आहे सुरा. सुरा म्हणजे दारू. आणि ती अमृत आपल्यालाही मिळावं असा राक्षसाने हट्ट केला. पण देवानी बरोबर विष्णूंनी मोहिनी रूप धारण केलं आणि तो अमृताचा कुंभ आहे तो देवांच्या हवाली केला आणि राक्षसांना सुरा दिली. त्यांनी पण आपली ती अमृत आहे असं समजून पिली आणि त्याच्यानंतर त्यांनी एक समझोता केला की आता आपण दोघे भाऊ एकत्र राहू. सौतरायाच्या अगोदर म्हणतात तसं राक्षस आणि देव. राक्षस म्हटले आता आपण भाऊ झालो, दारू पिल्यानंतर फक्त आपण दारू पिणारे माणसं भाऊच होते ते. देव आणि राक्षस हे भाऊच होते. त्यांना असुर म्हटलं जातं आणि हे सूर म्हणजे देव आणि जे देव नाहीत ते म्हणजे राक्षस. हे दिती आणि अदितीचे 2 मुलं आहेत. दिती ही सुद्धा ऋषिकन्या आहे आणि अदितीसुद्धा ऋषिकन्या आहे. परंतु जे अदितीनं संस्कार केले या संस्कारांमुळे ही मुलं दिशाहीन झाली, देवादिकांचा सवतीमत्सर करू लागली आणि त्याच्यातून त्यांच्यामध्ये राक्षसी प्रवृत्ती उफाळली. आपल्या घरामध्ये सुद्धा एखाद्या मुलावर वाईट संस्कार जर झाले तर तो मुलगासुद्धा अशा प्रकारे असुरासारखा वागतो. परंतु जर सुसंस्कार झाले तर तो देवासारखा वागतो. अशा प्रकारे देव आणि असुरांची निर्मिती आहे. पुढे बोला. त्यामुळे ते भाऊच आहेत, सख्य चुलत भाऊ म्हणजे सावत्र भाऊ आहेत. ते एकाच वडिलांची ती 2 मुलं आहेत. श्री गुरुदेव माऊलींनी आत्ता आपल्याला अतिशय असं आध्यात्मिक ज्ञान दिलेलं आहे आणि यांचं त्या समझोता झाल्यानंतर ते ठरवतात की आता आपण प्रीतिभोजन करूया. आपण भाऊच आहे अगोदरच, आता तुम्हाला अमृत मिळालं आहे, आम्ही पण अमृतच पिलो अशी त्यांची कल्पना होती. हे दारू पितात आणि एक दिवस प्रीतिभोजन करायचं असतं. राक्षसांच्या मनात येतं की आपण आज देवांना उपाशी ठेवायचं आहे आणि हे त्यांच्या लक्षात आल्यानंतर मग ते सांगतात की जेवायला आल्यानंतर देव जेवायला आल्या सांगतात की आपण जेवायचं पण एक हात बांधायचे आणि मगच भोजन करायचं. आता आली पंचायती, राक्षसांना देव म्हटले आधी तुम्ही जेवायला सुरुवात करा आणि खरोखर ह्यांनी जेवायला सुरुवात केली. असे हात बांधले, ताटातला पदार्थ उचलायचा, खाया गेले की मागच्या राक्षसाच्या अंगावर पडायचा. त्याला वाटायचं ह्यानं मला फेकून मारला, त्यानं वाटी उचलायची त्याच्या अंगावर मारायची. सगळा गोंधळ करून टाकला, ते जेवणाचा सत्यानाश करून टाकला. एकाही राक्षसाला भूक लागली होती, जेवायला आला नाही. आणि मग नंतर देवांना जेवायला त्यांनी निमंत्रित केलं. देव हे सार घेणारे होते, सात्विक होते. देवाने विचार केला की आपले हात बांधलेत, आपल्याला जेवणं तरी गरजेचं आहे, पण राक्षसांची धुलवड झाली तशी आपण धुलवड करायची नाही. आणि मग देवाने शांतपणे विचार केला, त्यातलं सार घेतलं. देवाने आपले ताट आहेत एकमेकाच्या समोर ठेवली, हात बांधलेल्या स्थितीतच आहेत. आपल्या हातातलं अन्न उचललं, पुढच्याला चारलं, त्याला सांगितलं तू मला चार, मी तुला चारतो. आपला करार मोडलाय का? नाही. आणि राक्षस बघत बसले, म्हणजे पार्सलिटी अजिबात नाही. आपण जे तुम्ही ठरवलं होतं त्या पद्धतीनं आम्ही हात बांधले
घेतलेले आहेत आणि देवाने भरपूर भोजन केलं. सांगण्याचा अर्थ एवढाच आहे की सार नासार आहे हे आपण घ्यायचं आहे. आपण पाहतो आहोत की आपली जी काय आध्यात्मिक प्रगती आहे ती जगद्गुरू श्रींच्या अमृतमय मार्गदर्शनानुसार जीवनामध्ये दोन्ही प्रकारच्या गोष्टी नेहमी विलसत असतात. समर्थ रामदास स्वामी सांगतात की तुम्ही माणूस आहात, बुद्धिवान आहात, या बुद्धीचा उपयोग करा आणि त्यातलं नेमकं जे सार आहे ते घ्या आणि आसार सोडून द्या. सार घ्यायला शिकण्यासाठी आपल्यामध्ये विवेक असावा लागतो आणि ही विवेक बुद्धी जी आपली आहे ही विवेक बुद्धी संत संगतीमध्ये, संतांच्या संगतीमध्ये विकसित होते. म्हणून दर आठवड्याच्या संत संघाला येत जा, म्हणजे आपल्याला सार आणि आसार याच्यातला फरक कळेल आणि सार ते निवडायचं. आपण राजहंस झालं पाहिजे, बदक होता कामा नये. राजहंस बदकासारखाच दिसायला प्राणी आहे, परंतु राजहंसाच्या पुड्यामध्ये जर दूध आणि पाणी मिक्स करून जरी ठेवलं तरी राजहंस फक्त दूध पितो, पाणी पित नाही. तशा प्रकारे आपण मनुष्य आहोत, बुद्धिवान प्राणी आहोत. त्यामुळे या बुद्धीचा उपयोग करून आपण काय केलं पाहिजे की जगामध्ये, या विश्वामध्ये जे आसार आहे त्याचा त्याग करा आणि सार तेवढं प्राशन करा. म्हणजे बिनचूकपणे जीवनाचे जर निर्णय घेता आले तर आपण जीवनामध्ये यशस्वी होऊ. यासाठी आपण आपली विवेकबुद्धी जागृत करूया आणि आसार त्यागून साराकडे वळूया. हा समर्थ रामदास स्वामींना आपल्याला बोध द्यायचा आहे. तेव्हा आता आपला वेळ संपल्यामुळे इथेच आपण थांबून पुढच्या रविवारी पुढच्या संत संघामध्ये पुढचा अभ्यास शिकूया. जगद्गुरु आचार्य महाराज की जय. सद्गुरु काळसिद्धेश्वर महाराज की जय. संत शिरोमणी गजानन महाराज की जय. आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय. सियावल्लभ रामचंद्र की जय.